नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे. घराघरामध्ये घटस्थापना झाली आहे. दुर्गा देवीची सर्वत्र सेवा पूजा प्रत्येक घरामध्ये होत आहे. दुर्गा मातेला समर्पित या 9 दिवसांच्या या खास उत्सवामध्ये आपण दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी भक्त विविध उपाय करत असतात. तर असेच काही उपाय आहेत, ते केल्याने आपले भाग्य उजळू शकते. नवरात्री देवीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय आहेत. दुर्गा मातेला सर्वात प्रिय असणारी वस्तू आणि त्या संबंधित आपण काही उपाय केले तर दुर्गा माता आपल्यावर प्रसन्न होईलच आणि आपलं भाग्य पण उजळतं. तर दुर्गा देवीला काय प्रिय आहे? दुर्गा देवीला लवंगांची जोडी सर्वात जास्त प्रिय आहे. जोडी म्हणजे 2 लवंगा, ज्या अख्ख्या लवंगा असतात त्या 2 लवंगा म्हणजे एक जोडी. तर आपण दुर्गा मातेच्या पूजेमध्ये लवंग अर्पण केल्याचे खूप महत्व आहे. नवरात्रीच्या काळात लवंगांच्या जोडीचे उपाय खूप प्रभावी मानले जातात. त्या संबंधी आज काही खास उपाय मी सांगते. आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी नवरात्रीमध्ये दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी एका पिवळा कपडा घ्यायचा, त्याच्यामध्ये 5 विलायची वेलची म्हणजे ठेवायची आणि 5 सुपारी ठेवायची, सोबत एक लवंगांची जोडी म्हणजे 2 लवंगा घ्यायच्या आणि त्या आपण दुर्गा मातेला पूजेच्या वेळी अर्पण करायच्या. त्यानंतर त्या दिवसभर देवी पुढे ठेवायच्या आणि दुसऱ्या दिवशी आपण सकाळी शुचिर्भूत होऊन आंघोळ वगैरे करून आपण जेव्हा पुन्हा दुसऱ्या दिवशी देवी समोर बसू, पूजा करू, तेव्हा हे साहित्य आहे. आपण जे पिवळ्या कपड्यामध्ये सुपारी लवंगा ठेवल्या आहेत, वेलची, ते कपडा घेऊन आपण त्याची पुरचुंडी करायची आणि आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं. असे केल्याने घरात सुख समृद्धी वाढते आणि देवी दुर्गा देवी आपल्यावर प्रसन्न होते. आता आर्थिक दृष्ट्या संपन्न बनवेल. नोकरीची आपल्याला खूप दिवसांपासून काळजी असेल, तर आपण खूप मेहनत करत असाल तरी पण आपल्याला अपेक्षित काम मिळत नसेल, तर नवरात्रीच्या काळामध्ये रोज 7 वेळा लवंगांची जोडीने आपण नजर उतरवायची. आपली नजर उतरवायची, लवंगांची जोडी म्हणजे 2 लवंगा घ्यायच्या आणि 7 वेळा नजर उतरवून आपण ती लवंगांची जोडी दुर्गा देवीच्या चरणी अर्पण करावी. असे केल्याने नोकरीशी संबंधित सर्व समस्या दूर होतात आणि आपल्याला आवडीची नोकरी मिळेल. आता राहू केतूचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी उपाय. नवरात्रीमध्ये राहू केतूचा आपल्याला अशुभ प्रभावापासून आराम मिळण्यासाठी आपण दररोज शिवलिंगाला लवंगांची जोडी अर्पण करावी. असे केल्याने तुमच्यावर भगवान शिवाची कृपा राहील आणि राहू केतूचा अशुभ प्रभाव कुंडलीतून दूर होईल. लवंग आणि कपूरचा हा उपाय आहे, ते आपली नकारात्मकता दूर करतो. नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये दररोज लवंग आणि आपल्याला कापूर घ्यायचा, ते जाळायचं आणि त्याचा जो धूर होईल तो आपल्याला संपूर्ण घरामध्ये हा धूर आपल्याला पसरवायचा, म्हणजे प्रत्येक रूम मध्ये जाऊन हा धूर आपल्याला पसरवायचा आहे. असे केल्याने आपल्या घरातील अशुभ ऊर्जा आणि नकारात्मकता दूर होते. हा उपाय आपल्याला रोज सकाळी करायचा आहे. 9 दिवस केल्याने घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते. तरी माता लक्ष्मीला आणि आपल्या दुर्गा देवीला आपण प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करावे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपली बाकी इतर सेवा पण होतच असते, त्या व्यतिरिक्त पण आपण हे उपाय केले तर आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता दूर होते. आपल्यावर राहू केतूचा प्रभाव असेल तो कमी होतो, आपल्याला इच्छित चांगली नोकरी मिळते आणि आपल्या जीवनातील सर्व अडचणी दुर्गा माता दूर करतात. तरी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बोलो श्री दुर्गा माता की जय, अंबे माता की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.